नमस्कार. आज आपण बनवतोय चिकन दम बिर्याणी. तर ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी म्हणजे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या तुमच्या बिर्याणीसारखी तशीच टेस्ट असणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की नीट पहा आणि अशाच पद्धतीने तुम्ही घरी चिकन दम बिर्याणी बनवा. मस्त चमचमीत आणि चवीला अप्रतिम अशी ही बिर्याणी बनवून तयार होणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी एका बोलमध्ये मी 3 मोठे चमचे घट्ट दही घेतलेलं आहे. दही घेऊन झाल्यानंतर आपण यात काही मसाले टाकणार आहोत. प्रथम आपण यात टाकतोय गरम मसाला 1 मोठा चमचा, त्यानंतर आपण टाकतोय जिरा पावडर 1 मोठा चमचा, लाल तिखट पावडर 1 मोठा चमचा, हळद टाकायची आहे अर्धा छोटा चमचा, धने पावडर टाकून घ्यायचं आहे 1 छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याच्यात 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. थोडी मूठभर अशी कोथिंबीर घेऊन ती बारीक कट करून टाकायची आहे. 15 ते 20 पुदिन्याची पानं आहेत, ती बारीक कट करून यात मी टाकली आहेत. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 400 ग्रॅम चिकन घेतलं आहे. राईससुद्धा आपण 400 ग्रॅम घेणार आहोत. शक्यतो आपण राईस जितका घेतोय तितकंच चिकन घ्यायला हवं. आणि इथे आता सर्व मिश्रण मी पुन्हा एकदा एकत्रित करत आहे. आता हे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी कमीत कमी 3 तासासाठी ठेवूयात. आता इथे मी एका बोलमध्ये बासमती तांदूळ घेत आहे. इथं मी इंडिया गेटचं बासमती तांदूळ घेतलं आहे. कोणतंही तुम्ही बासमती तांदूळ लॉंग ग्रेनचं घेऊ शकता. तर राईस आपण हा 400 ग्राम घेतला आहे. आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2-3 पाण्याने. तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर आता आपल्याला यात पाणी टाकून, म्हणजे इथे मी 1 ग्लासभर पाणी वापरलं आहे, त्यात मी हे तांदूळ सोक करण्यासाठी 30 मिनिटासाठी ठेवलं आहे. आता पुढची तयारी करून घेऊयात. इथे मी 2 कांदे घेतले आहेत, असे स्लाइस म्हणजे उभे कट करून घेतले आहेत आणि ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत बरिस्त्यासाठी. नंतर इथे मी 3 कांदे घेतले आहेत, त्याची प्युरी करायची आहे आणि टोमॅटो मी 4 वापरले आहेत, त्याची सुद्धा प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर 15 ते 20 पुदिन्याची पाने बारीक कट करायची आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे मूठभर, ती पण बारीक कट करून ठेवायची आहे. परत 10-12 काजू घेतले आहेत, ते आपल्याला स्प्लिट करून त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये मी इथे 2 तमालपत्र घेतले आहेत, दालचिनी घेतले आहेत 2 स्टिक्स, परत स्टारफूल घेतला आहे 1 ते 2 घेऊ शकता तुम्ही, काळी मिरी घेतली आहेत 20 ते 22, शहाजिरे 1 टेबलस्पून घ्यायचं आहे, परत लवंग घेतली आहे 8 आणि मोठी इलायची घेतली आहे 1. आता गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे. त्यात अर्धा कप असं तेल ओतून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यात आपण उभे चिरलेले कांदे टाकून घेत आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला हायवर ठेवायची आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम हायवर ठेवून नंतर तुम्ही मीडियम गॅसवर हे कांदे तळून काढायचे आहेत.
कांदे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कांदे तळताना असा कलर आला की आपल्याला हे कांदे काढून घ्यायचे आहेत. तळलेले हे कांदे आपण एखाद्या गाळणीमध्ये अशा प्रकारे काढून घेऊ शकतो, म्हणजे एक्सेस जे ऑइल असतं तेही निघून जाईल आणि कांद्याची कुकिंग प्रोसेसही थांबेल. आता हे तळून काढलेले कांदे आपल्याला एका टिश्यू पेपरवर पसरवून घ्यायचे आहेत. आता पुढच्या प्रोसिजरसाठी इथे मी अधिकचं तेल काढून घेतलेलं आहे. याच कढईमध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आणि जास्तीचं तेल काढून झाल्यानंतर आपल्याला इथे 1/4 कप ऑइल लागणार आहे आणि इथे मी ऑनियनची प्युरी टाकून घेतली आहे. प्युरी आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे. इथे मी 5 मिनिटासाठी ही ऑनियन प्युरी व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे. ऑनियन प्युरीचा कलर तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनी बदललेला आहे. तर आता आपण यात आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत. त्यासाठी आलं मी 1.5 इंच घेतलं आहे आणि लसूण 20 पाकळ्या घेतल्या आहेत. आता 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून झाल्यानंतर आलं लसणाचा कच्चा वास निघून गेल्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा व्यवस्थित आपण ढवळून घेणार आहोत. आता आपण यात तयार केलेली टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत. ही प्युरी टाकल्यानंतर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट आपल्याला सर्व साहित्य एकत्रित छान करून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला 1.5 चमचे यात बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण सर्व साहित्य छान मिक्स करून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता 3 तासांनी आपण बघतोय आपलं चिकन व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपली ही पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकत आहोत. 5 ते 7 मिनिट चिकन छान परतल्यानंतर आपण 2 मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवणार आहोत. आता तांदूळ शिजवून घेण्यासाठी इथे मी एका मोठ्या टोपमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी इथे मी 4 ग्लास वापरले आहेत. आता पाणी थोडं गरम झाल्यानंतर यात मी खडे मसाले टाकणार आहे. आता मी यात तमालपत्र, लवंग, मोठी इलायची, दालचिनी, स्टारफूल, काळी मिरी, शहाजिरे असे सर्व मसाले मी यात टाकून घेतलेले आहेत. आता मी यात 1 छोटा चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे आणि सर्व साहित्य आता मी व्यवस्थित ढवळून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. पाणी उकळलेलं आहे. यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आता या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे, जो आपण 30 मिनिटांसाठी भिजत ठेवला होता. आता तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे तांदूळ आपल्याला 80% शिजवून घ्यायचे आहे. शिजलेले हे तांदूळ आता आपण एका गाळणीमध्ये गाळून घेणार आहोत.
या बासमती तांदळाच्या भाताची शीतं तुम्ही इथं पाहू शकता. मस्त लांबलचक आणि पातळ आहेत. असाच तांदूळ आपल्याला बिर्याणीसाठी घ्यायचा असतो. तर अशा प्रकारे आपला 80% शिजलेला भात तयार आहे. त्यासोबतच चिकनची ही ग्रेव्हीसुद्धा आता बनलेली आहे, तीसुद्धा तयार आहे. तर आता आपण बिर्याणीचे थर लावायला घेऊयात. तर लेअरिंगसाठी प्रथम इथे मी शिजवलेला हा तांदूळ एका मोठ्या टोपमध्ये टाकत आहे. गॅस बंद आहे. भाताचे आपल्याला 3 लेयर्स लागणार आहेत. थोडा राईस टाकून मी तो भांड्याच्या तळाशी असा पसरून घेतलेला आहे. आता भाताच्या या थरावर मी 1 छोटा चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे, जेणेकरून भात आपल्या भांड्याच्या तळाला जास्त चिकटणार नाही. आता भाताच्या या पहिल्या थरवर आपण चिकनचा म्हणजे चिकन ग्रेव्हीचा पहिला थर टाकून घेणार आहोत. आता यावर मी तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि काजू टाकून घेणार आहे. आता यावर मी 1 छोटा चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे. त्यासोबतच मी आता शिजवलेला भात म्हणजे त्याची दुसरी लेयर यावर टाकून घेणार आहे. आता भाताच्या या दुसऱ्या थरावर मी चिकनचा म्हणजे चिकन ग्रेव्हीचा दुसरा थर टाकून घेत आहे. उरलेलं सर्व चिकन आपल्याला यावर आता टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा तीच प्रोसिजर म्हणजे कांदा, चिरलेली कोथिंबीर, चिरलेलं पुदिना, परत कॅशू हे सर्व साहित्य आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे. आता उरलेला सर्व भात आपल्याला या थरावर टाकून घ्यायचा आहे. आता या शेवटच्या थरावर आपण तळलेला कांदा, उरलेली आपल्याकडे असलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने, त्यासोबतच 1 छोटा चमचा मी इथे घी टाकून घेतलेला आहे. त्यासोबतच मी इथे गरम पाण्यामध्ये काही केशर टाकले होते, तेही टाकून घेतले आहे. आता इथे मी गॅसवर एक तवा ठेवला आहे. हा जाड बुडाचा तवा आहे. गॅस एकदम स्लो करायचा आहे. तर यावर आपण बिर्याणीचा हा पॉट ठेवून घेतला आहे आणि तो कव्हर करून घ्यायचा आहे. होलमधून स्टीम बाहेर यावी नाही यासाठी मी इथे चपातीचं पीठ अशा पद्धतीने ठेवून घेतलं आहे आणि 30 मिनिटासाठी आपल्याला बिर्याणी शिजू द्यायची आहे. आता 30 मिनिटांनी मी गॅस बंद करून टोप बाजूला काढला आहे आणि झाकण काढून आपण आता बिर्याणी सर्व करायला घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता बिर्याणी एकदम व्यवस्थित शिजला गेली आहे. दाणेही तुम्ही पाहू शकता लांबसडक आणि व्यवस्थित शिजल्या गेले आहेत आणि बिर्याणीचा कलरही अप्रतिम आलेला आहे. तर तयार झालेली ही चिकन दम बिर्याणी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर अशी ही आपली चिकन दम बिर्याणी प्लेटमध्ये सर्व झालेली आहे आणि याचा सुगंध अख्ख्या घरभर दरवळतो आहे.
अशाच रेसिपीनी तुम्हीसुद्धा घरी ही चिकन दम बिर्याणी जरूर ट्राय करा. खूप चविष्ट बनते. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.